पापा खरात ग्रुप भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद गरुड तर उपाध्यक्षपदी दीपक गोयल यांची सर्वानुमते झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या बैठकीत सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पापा खरात ग्रुपच्या वतीने भीम जयंती साजरा करण्यात येत आहे। यावर्षी देखील 14 एप्रिल रोजी जुन्या महानगरपालिका चौकात सकाळच्या सुमारास अभिवादन तर सायंकाळच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। सर्व जाती धर्माचे लोक या भीम जयंती उत्सव समितीत सहभागी झाल्याने सर्व धर्म समभावाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे। या प्रसंगी पापा खरात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबलू खरात, सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात, शंकर खरात, गोपाल चव्हाण, पंकज पाटील, विजय खरात, श्रावण केरनार, बंडू गांगुर्डे, दिनेश आहिरे, बॉबिल नागमल, किरण खरात, राजू पाटील, किशोर माळी, दादू पाटील, संदीप खरात, रोहित पाटील, सचिन खरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मार्च रोजी पापा खरात ग्रुप महानगरपालिका मित्रमंडळ यांच्या वतीने इतर सालाबादाप्रमाणे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मीटिंग घेण्यात आलेली होती। तर शंकर अण्णा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली। अध्यक्ष म्हणून विनोद अप्पा गरुड, उपाध्यक्ष म्हणून दीपक भाऊ गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे। आणि ज्या सालाबादाप्रमाणे 18व्या वर्षापासून इथून मिरवणूक निघत आहे, या वर्षी सुद्धा जल्लोषात व संयमाने मिरवणूक निघणार आहे। तरी सहकार्याची अपेक्षा सर्वांकडून आहे। खरात ग्रुपच्या माहितीच्या वतीने या ठिकाणी 18 वर्षापासून जो सालाबादाप्रमाणे जो जयंतीचा कार्यक्रम निघतो, यावर्षी सुद्धा जयंतीचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम माहिती का जोराने आणि जल्लोषाने होणार आहे। तर सदरची मीटिंग आज रोजी राणा प्रताप चौकामध्ये मंदिरा या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष विनोद अप्पा गरुड आणि उपाध्यक्ष दीपक गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तरी यांचं सर्वानुमते मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी एक दिलाने आणि मित्रपरिवाराने सगळ्यांनी सहकार्य करून ही जयंती जास्तीत जास्त प्रमाणात कशी चांगली होईल, कशी साजरी होईल, तर त्या पद्धतीने सगळ्यांना मी विनंती करतो, सगळ्यांनी सहकार्य करावं।